तुमच्या खात्यातून आज 100, 150 किंवा 200 रुपये कापले गेले का? कारण काय? किमान शिल्लक नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की या छोट्या छोट्या कपातीतून बँकांनी हजारो कोटी रुपये कमावले आहेत? होय, जवळपास 19,000 कोटी. मग प्रश्न असा आहे, हा दंड आहे का, की गरिबावर टाकलेला आर्थिक सापळा? नमस्कार, मी श्री प्रमोदजी सस्ते ॲट प्रगती चळवळ. आज आपण चर्चा करणार आहोत त्या मुद्द्यावर जो संसदेत मांडला गेला. राघव चड्डा यांनी त्यांनी थेट प्रश्न विचारला. बँका गरिबाकडून दंड आकारतात, पण मोठ्या कर्ज बुडव्यावर तेवढीच कारवाई होते का? हा प्रश्न फक्त आर्थिक नाही, हा प्रश्न आहे न्यायाचा, समानतेचा आणि व्यवस्थेच्या प्रामाणिकतेचा. आपण सर्वजण बँकेत खाते उघडतो. सरकार सांगते जनधन योजना, डिजिटल इंडिया. पण दुसरीकडे काय होतं? तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमच्यावरच दंड. हे नियम कोण बनवतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण अंमलबजावणी बँका ठरवतात. म्हणजे नियम एक, पण परिणाम वेगळे. एक शेतकरी आहे, एक कामगार आहे, एक वृद्ध पेन्शनधारक आहे. त्यांच्या खात्यात पैसे कधी येतात, कधी नाही. पण बँक सांगते तुम्ही नियम मोडला, दंड भरा. मी विचारतो, ज्याच्याकडे पैसेच नाहीत त्याच्याकडून दंड कसा काय? आता दुसरी बाजू पाहू. मोठे उद्योगपती हजारो कोटींचं कर्ज घेतात आणि मग थकवतात. कारवाई होते का? होते, पण किती वर्षांनी? आणि सामान्य माणूस रुपये 200 साठी लगेच दंड. ही कोणती व्यवस्था आहे? गरिबांसाठी कठोर, श्रीमंतासाठी मवाळ. ही चूक फक्त बँकांची नाही, ही चूक आहे धोरणांची. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? प्रत्येकाला बँकिंग सुविधा देणं. पण जर ही सुविधा दंडात बदलली तर तो विकास नाही, ते शोषण आहे. मग उपाय काय? सर्वांसाठी झिरो मिनिमम बॅलन्स, दंडावर मर्यादा, पारदर्शक नियम, RBI कडून कडक नियंत्रण, आर्थिक साक्षरता. हे केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. आज सोशल मीडियावर आपण राग व्यक्त करतो, कमेंट करतो, पोस्ट करतो. पण मतदानाच्या वेळी तेव्हा आपण विचार करतो का? योग्य माणूस निवडणं, प्रश्न विचारणाऱ्यांना पुढं आणणं, ही आपली जबाबदारी आहे. रुपये 19,000 कोटी हा फक्त आकडा नाही, हा आहे सामान्य माणसाच्या खिशातून गेलेला विश्वास. जर बँकिंग व्यवस्था गरिबांना शिक्षा करत असेल तर ती व्यवस्था बदलली पाहिजे, आणि ती बदलण्याची ताकद तुमच्याकडे आहे. मी श्री प्रमोदजी सस्ते ॲट प्रगती चळवळ. जागे व्हा, प्रश्न विचारा
आणि बदल घडवा.